सर्व वरिष्ठांनी काँग्रेस पक्षाला आघाडीच्या माध्यमात बोलणी केली. आमच्या पक्षाला अपेक्षा होती की काँग्रेस पक्ष नेहमी सांगत असतो की संविधान वाचवायचं असेल तर आम्हाला मतदान करा, लोकशाही वाचवायची असेल तर आम्हाला मतदान करा, आणि आम्ही सर्वजण सेक्युलर आहोत आणि देशाच्या उन्नतीसाठी आणि प्रगतीसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. वंचित बहुजन आघाडी, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आमचे पक्षाचे नेते या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये उघडपणे आणि रस्त्यावरती येऊन संविधान वाचवण्याची नुसती भाषाच करत नाहीत, तर संविधान वाचवण्यासाठी काय काय उपाययोजना कराव्या लागतील, संविधान वाचवण्यासाठी भूमिका काय असली पाहिजे, हे स्पष्टपणे मांडत असताना आपल्या सर्वांना दिसतात. आणि पक्षाच्या आदेशानुसार आम्ही आज पत्रकार परिषद या ठिकाणी घेतोय. सर्वांना उत्सुकता होती लातूर, धाराशिव, बीड या मतदारसंघामध्ये काँग्रेसचा एक उमेदवार आहे आणि बीजेपी पक्षाचा एक उमेदवार आहे. सगळ्यांना उत्सुकता होती. माझ्या सहकाऱ्यांना सर्वांना फोन पण आले, पत्रकार बांधवांचे आले, इतर सर्वांचे आले की आपण नेमकी काय भूमिका घेणार आहेत. तर आम्ही काँग्रेस पक्षाला सांगितलं होतं पक्षाच्या माध्यमातून की नांदेड आणि अमरावती या दोन ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसचा उमेदवार त्या ठिकाणी असून नसल्यासारखा आहे. अमरावतीची तर परिस्थिती आपण पाहिली, सगळ्या माध्यमांमध्ये ते व्हायरल पण झालेलं आहे. काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी उघडपणे पत्रकारांना आणि प्रसार माध्यमांच्या समोर सांगितलं की आमच्या उमेदवाराने 15 ते 20 कोटी रुपये घेऊन तो मॅनेज झाला आहे. आणि तोही उमेदवार हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतानाचे चित्र आपण सर्वांनी पाहिलेत. मग काँग्रेस नेमकी कुण्या दिशेने जाते हा संभ्रम सर्व मतदारांमध्ये आहे. आमच्या पक्षाने भूमिका सांगितली की आपला काँग्रेसचा उमेदवार पूर्ण ताकदीने निवडणूक लढवत नाही, तर त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेशजी विश्वकर्मा हे उभे आहेत. ते मॅनेज होणारे नाहीत, ते वंचित बहुजन आघाडीचे आहेत, ते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते आहेत. तर अशा मॅनेज न होणाऱ्या व्यक्तींना तुम्ही पाठिंबा द्या आणि मतदान करून निवडून आणा. पण तिथेही काँग्रेसने ऐकलं नाही. त्याचप्रमाणे नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इंजिनियर प्रशांतजी इंगोले ते निवडणूक लढवत आहेत. नांदेडच्या बाबतीत ही पक्षाने काँग्रेस पक्षाकडे भूमिका ठेवली की आपल्याकडे उमेदवार नाहीत, ते ताकदीने लढत नाहीत, तर जे संविधान वाचवायला सरसावून पुढे निघालेले आहेत, निडरपणे या ठिकाणी काम करतायत, तर अशा पक्षाला म्हणजे वंचित बहुजन आघाडीला आपण पाठबळ दिलं पाहिजे, मतदान केलं पाहिजे आणि निवडून आणलं पाहिजे. मग काँग्रेस एकदा भूमिका घेते आणि ती भूमिका सत्यात उतरत असताना आपल्याला दिसत नाही. म्हणजे काँग्रेसची नेमकी भूमिका काय, मग दुटप्पी आहे का उगी आव आणतायत, हे काँग्रेसवाल्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. आम्ही सांगितलं होतं
की आपण नांदेड आणि अमरावतीमध्ये जर आपण आम्हाला पाठिंबा देत असाल तर आम्ही इतर ठिकाणी आम्ही आपल्याला म्हणजे काँग्रेस पक्षाला मतदान करू. त्यांनी पाठिंबा दिला नाही. मग लातूर विधान परिषदेमध्ये एक काँग्रेसचा उमेदवार आहे आणि एक बीजेपीचा उमेदवार आहे. तर काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये आपण सर्वांनी पाहिलंय की त्यांनी किती जोमाने प्रचार केलाय. तो त्यांचा प्रश्न आहे. मी त्या खोलात जाऊ शकणार म्हणजे जाणार नाही. काँग्रेसने आम्हाला नांदेड आणि अमरावतीमध्ये सपोर्ट केला नाही म्हणून आम्ही लातूरमध्ये काँग्रेसला मतदान करणार नाही. ही आमची भूमिका स्पष्ट आहे. आपल्याला काय विचारायचं असेल तर आपण विचारू शकतो. आम्ही मतदान करणार नाही. आम्ही मतदान करणार नाही. आम्ही मतदान करायला गेलो तर पाठिंबा दिल्यासारखं होईल. तुम्ही पाठिंबा गेलाही नाही, तुम्ही मतदानाला जात पण नाही. तुमचे विचार आणि काँग्रेसचे विचार मिनिमम कॉमन प्रोग्राम नुसार एकत्र आहे. बीजेपी बरोबर तुमचे विचार मिळवत असं असताना इलेक्शन म्हणजे उमेदवारी देखील होण्यापूर्वी जागा वाटप किंवा काय सुद्धा निर्णय झाल्यानंतर त्याच वेळेस भूमिका. हे बघा, आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करणारे माणसं आहोत. वोटिंग केली ऐका, आम्ही शेवटपर्यंत म्हणजे कुठपर्यंत? कालपर्यंत आम्ही त्यांच्या मागे होतो की आपण नांदेड आणि अमरावतीमध्ये आम्हाला पाठिंबा द्या. आपल्या नगरसेवकांना सांगा की वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मतदान करा म्हणून. तर काँग्रेसनी पत्र काढलं. एका कुठल्या तरी उमेदवाराला त्यांनी म्हणजे एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी पत्र काढलं, व्हीप काढला. ही कुठली भूमिका आहे? मूलभूत अधिकार मतदान करण्यासाठी लोक देखील काही ठिकाणी उपयोग करण्यात आले किंवा मतदान केलंच पाहिजे. आणि आज तुम्ही त्या संविधानाने मूलभूत अधिकार दिला त्याला स्वार्थ भासला. तुम्ही मतदान करा किंवा करू नका असं कसं होईल? आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही मतदान करणार नाही. अधिकाराचं काय तो अधिकार दिला त्या अधिकार आम्ही अधिकार कसे जपायचे आणि कुठं अधिकार वापरायचे आमच्या पक्षश्रेष्ठींना आणि पक्षाला खूप चांगलं माहिती आहे. पक्ष आदेशानुसार आम्ही मतदान करणार नाही ही आमची भूमिका स्पष्ट आहे. राहिला प्रश्न लोकशाही वाचवण्याचा, संविधान वाचवण्याचा, त्याच्यासाठी आम्ही 24 तास म्हटलं तरी हरकत नाही रस्त्यावरती राहतो. आम्ही तेवढीच जनजागृती करतो. आम्ही पक्षाचे विचार तेवढेच तळागाळापर्यंत नेऊन पोहोचवतो. आज आम्हाला यश येताना दिसत नसेल पण जेव्हा पुढच्या काळात मतदार जेव्हा मतदान करण्यासाठी तयार होतील तेव्हा सर्व जाती धर्मातल्या मतदारांना एकच पर्याय या ठिकाणी दिसेल. तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि आमच्या पक्षाचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी कधीही एका जातीपुरतं राजकारण आणि समाजकारण या महाराष्ट्रामध्ये केलं नाही. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे तंतोतंत संविधानाला मानणारे आहेत आणि लोकशाही जिवंत कशी राहावी, लोकशाही बळकट कशी राहावी याच्यासाठी सतत बाळासाहेबांनी या ठिकाणी प्रयत्न केलाय आणि ते करत राहतील. आमच्या पक्षश्रेष्ठींनी सांगितलं की नांदेड आणि अमरावतीमध्ये जर काँग्रेसने आपल्याला सपोर्ट केला असता तर त्यांना इतर ठिकाणी आपण सपोर्ट करायचा होता. काँग्रेसने आम्हाला सपोर्ट केला नाही. आम्ही काँग्रेसला मतदान करणार नाही ही आमची भूमिका आहे.
त्याचे पक्ष बोलत आहे. आमचे वरिष्ठ काँग्रेसच्या संदर्भात काय बोलणं झालं? आमच्या वंचित बहुजन आघाडीचे वरिष्ठ त्या म्हणजे काँग्रेसच्या पक्षाच्या वरिष्ठांसोबत बोलतच होते. आम्हाला पक्षाचा आदेश आला त्यानुसार आम्ही सगळ्या गोष्टीचा निर्णय या ठिकाणी घेतो. म्हणजे वरच्या लेवलवरती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असतील किंवा आमच्या पक्षाचे वरिष्ठ असतील त्यांच्यामध्ये बोलणं झाले असेल आणि त्यानुसारच आम्हाला या ठिकाणी आदेश मिळाले. नांदेडमध्ये महापालिकेच्या सुरुवातीपासून काँग्रेस आणि वंचितमध्ये घुसघुस सुरू आहे. आताचे 5 वर्ष चालणार आहे का? नाही. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये कोण म्हणते डुसबुस चालू आहे महानगरपालिकेच्या संदर्भात? नाही, कधीच नाही. आम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासून जशी आघाडी झाली आहे तशी आम्ही महानगरपालिकेच्या सर्व प्रश्नांसाठी एकत्र आहोत आणि लातूरकरांच्या विकासासाठी जे काय पावलं उचलता येतील योग्य त्यासाठी आम्ही एकत्र आहोत. हो, जेव्हा काही बोलणी आमच्या पूर्ण झाल्या नव्हत्या तेव्हा आम्ही महापौर पदासाठी अर्ज भरला होता, पण जेव्हा बोलणी झाली तेव्हा आम्ही अर्ज पाठीमागे पण घेतला. महानगरपालिकेच्या आघाडीमध्ये काहीही बदल होणार नाही जोपर्यंत आम्हाला पक्षश्रेष्ठींचे आदेश आहेत तोपर्यंत. सर, आता लातूर धाराशिव या मतदारसंघामध्ये आपली संख्याबळ किती आहे आणि हे बघा, लातूर आणि नांदेड आणि अमरावती आम्ही लढतोय लोकशाही पद्धतीने. आम्ही लढतोय लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी. आम्ही लढतोय लोकशाहीचं सामाजिकरण व्हावं याच्यासाठी. आम्ही लढतोय विकास हा तळागाळाच्या लोकांपर्यंत पोहोचावा याच्यासाठी. मग ज्यांना ज्यांना वाटतंय की या देशामध्ये संविधान जिवंत राहिलं पाहिजे, या देशामध्ये लोकशाही जिवंत राहिली पाहिजे, मग ते कोणत्याही पक्षाचे असतील ते लोक आम्हाला मतदान करतील. किती संख्याबळ आहे तुमचं? लातूर शहरामध्ये 5 नगरसेवक, 3 जिल्ह्यात भूमला एक आहेत. आमचे 6 मतदार आहेत. 3 मतदारसंघात म्हणजे 3 जिल्ह्यात 3 जिल्ह्यात. हो. सर, एक प्रश्न आहे. काँग्रेसची प्रेस चालते त्यावेळेस आम्ही त्यांना प्रश्न विचारला होता. त्यामध्ये आमची आघाडी आहे तुमच्यासोबत याविषयी चर्चा केली होती. त्यांचं म्हणणं बरोबर आहे, आमची आघाडी आहे काँग्रेस सोबत, पण महानगरपालिकेपुरती. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्हाला त्यांचं सहकार्य आहे वंचितचं आम्हाला. अच्छा, मग तेव्हा बोलणी चालू असावी पक्षश्रेष्ठींसोबत. त्यात काय काँग्रेससोबत तुमचं आलेलं आहे की असं तसं? महानगरपालिकेच्या सगळ्या कामांमध्ये काँग्रेस सोबत आमचं चांगलं आहे. फक्त महानगरपालिका, फक्त लातूर महानगरपालिका. बाकीच्या ज्यामध्ये मग पक्ष निर्णय घेतो आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये पक्ष श्रेष्ठी जे आदेश देतील त्यानुसार. महेश देशमुख जे उमेदवार आहेत काँग्रेसचे, तर त्यांच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? ते कसे उमेदवार लोकशाहीसाठी लढतायत? तुम्ही जे आता मला सुरुवातीला की अनेक ठिकाणी उमेदवारी मागे घेण्यात आली, तर महेश देशमुखांनी स्वतःची उमेदवारी घोषित केली. त्याबद्दल काय सांगाल? लोकशाही आम्ही महेश देशमुख यांच्या विषयी नाही बोलत, आम्ही काँग्रेस पक्षाच्या भूमिकेबद्दल बोलतोय. उमेदवार महेश देशमुख बद्दल आपलं वंचितचं काय म्हणते? जे काँग्रेस पक्षाबद्दल आमचं मत आहे तेच महेश देशमुखांबद्दल असणार. जे काँग्रेस पक्षाबद्दल बोलतोय तेच मत मात्र महानगरपालिकेत येत नाही, असं कसं? असं नाही. हे बघा, महानगरपालिकेमध्ये आघाडी झाली, आम्ही मिळून निवडणुका लढल्या. हे बघा, पक्षाचा आदेश तोंडी आहे की लेखी आहे? हा? पक्षाचा आदेश तात्काळ म्हणजे आहे म्हणजे तोंडी असणार. अमित देशमुख सक्सेस झाले युती करणार
विधान परिषदेमध्ये तरी कमी पडली असं म्हणतात. मला वाटते की ते प्रयत्न करत असावेत, पण त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी काय आदेश दिले काय माहिती नाही. एक 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 बोलू आपण, एक एक जण बोलूया. तुम्ही कमी पडलात का पक्षश्रेष्ठीला सांगण्यासाठी किंवा महानगरपालिका आमचं त्याचं खूप चांगलं चालतंय, इथला उमेदवार चांगला आहे, उमेदवारी कुठली आहे तर आम्ही तो मतदान करतो. तिकडचा विषय तुम्ही तिकडे बघा. आज तुम्ही सांगा हे बघा, आघाडीचा विषय जेव्हा येतो तेव्हा आघाडी झाल्यानंतर काय होतं आणि आघाडी झाल्यानंतर काय होत नाही हे चित्र अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलंय. आपल्यालाही सगळं माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये काँग्रेस असेल आणि वंचित बहुजन आघाडी असेल, या आघाडीची फक्त एक महानगरपालिका आहे, ते म्हणजे लातूर. म्हणजे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना, काँग्रेसच्या हायकमांडला हे माहिती आहे की वंचित सोबत युती केल्यानंतर आपण धर्मांधानी जातीयवादी बीजेपीला हरवू शकतो. मग आम्ही तयार आहोत. मग तुम्ही हात द्यायला काय अडचण, म्हणजे तुम्हाला अडचण आहे? इथचं प्रेस मी अगोदर समजलं की तुम्ही भाजपला एक प्रकारे सपोर्ट करतायत ना, तर हीच भूमिका 2 दिवस अगोदर तुम्ही घेतली असती, 2 दिवस अगोदर प्रेस घेतली असती तर त्यांनी काहीतरी हालचाली केल्या असत्या, नेत्यांशी बोलले असते. आज शेवटच्या घडीला काय हे बघा, तुम्ही असं समजू नका की हे आजच आम्ही बोलतोय. जेव्हापासनं निवडणुका जाहीर झाल्यात तेव्हापासनं आमचे पक्षाचे वरिष्ठ काँग्रेसच्या सर्व वरिष्ठांसोबत बोलणी करत होते, हे कालपर्यंत. म्हणजे आम्ही आशावादी आहोत की तुम्ही सांगता की आम्ही सेक्युलर आहोत, आम्ही संविधानाला वाचवण्यासाठी पुढे निघालेलो आहोत, आम्ही लोकशाहीला वाचवण्यासाठी पुढे निघालेलो आहोत. म्हणून आम्ही शेवटच्या दिवसापर्यंत अपेक्षा ठेवून आणि आशा ठेवून होतो. तर याच त्यामध्ये अनेक भागात मी सोशल माध्यमांमध्ये पैशाची देवाणघेवाण होते. त्याबद्दल काय म्हणतो तुमचं लोकशाहीमध्ये सगळं पाहिजे काय? हे बघा, मी खूप छोटा कार्यकर्ता आहे. मी श्रद्धेय बाळासाहेबांचा खूप छोटा कार्यकर्ता आहे. आपण माझ्यापेक्षा खूप चांगल्या वाईट गोष्टी अनुभवलात. आपण पत्रकार आहात, माझ्यापेक्षा आपल्याला सगळ्या गोष्टी अगोदर माहिती होतात. आपण महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेने जातं हे आपण पाहताय. मागे नीटचा प्रश्न आपण पाहिलेलाच आहे. आपल्याही कुटुंबातील विद्यार्थी त्या नीट परीक्षेमध्ये बसले असतील. म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळणारा प्रकार, घाणेरडा प्रकार ह्या बीजेपी सरकारने केलेला आहे. म्हणजे आता आपण विषयांतर होण्यापेक्षा आपण आजच्या मुद्द्यावरती फोकस केलेलं खूप योग्य राहील. आम्ही निवडणुकीमध्ये, आजच्या निवडणुकीमध्ये आम्ही मतदान करणार नाहीत, ही आमची भूमिका आहे. आम्ही काँग्रेसला मतदान करणार नाही. मुळात आपण सर्व पत्रकार होत्या वंचित बहुजन आघाडीचा भाऊ तुमच्या शब्दातून वारंवार भाजपला हरवायचंय. मग अशा या सगळ्या लढ्यामध्ये मग तुम्हाला काँग्रेस सोबत राहणं अपेक्षित आहे ना. छोट्या वातावरणात आपण त्याच विषयावर येऊ. मी त्याच विषयावर येतोय. आपण सर्व पत्रकार बंधू आणि सर्व ज्येष्ठ पत्रकार इथं आहेत, म्हणजे त्यांची पत्रकारिता आम्ही जवळून पाहतोय. मला वाटतंय हा प्रश्न आपण लातूरसाठी जो विचारत आहात, ही जी निवडणूक आहे विधान परिषदेची, ही राज्य लेवलची निवडणूक आहे. आणि जो आम्हाला निर्णय आलाय तो महानगरपालिकेच्या अनुषंगाने नाही आला. हा पक्षश्रेष्ठीने जो निर्णय दिलेला आहे, हा जे काही आता विधान परिषदेची निवडणूक आहे त्या अनुषंगाने आम्हाला पक्ष आदेश आलेला आहे. आणि आपण जे म्हणत आहात की लातूर तिकडं नांदेड आणि अमरावतीला काय होईल ते होईल, पण तुम्ही इथं मतदान दिलं पाहिजे. पण बंधूंनो, आपण इथं जो आम्हाला प्रश्न उपस्थित करताय तसाच प्रश्न जर आपण काँग्रेस पक्षाला जर विचारत असाल, कारण चौथा स्तंभ हा या भारत देशाच्या लोकशाहीला
हा पत्रकारांचा चौथा स्तंभ आहे असे आम्ही संविधान प्रेमी आम्ही मानतो. आपण जे काँग्रेस पक्षाच्या नांदेड जिल्हा कार्यकारिणीचा जर आपण व्हीप पाहिला तर तो व्हीप त्यांचा मी जे सोशल मीडियावर पाहिलंय तर त्यांचा तो व्हीप जातोय तो शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाकडे जातोय. मग आपण सर्वजण इथं जे संविधानाच्या आपण इथं गोष्टी बोलतोय, जो संविधान वाचवण्याच्या आपण ज्या गोष्टी इथं करतोय, मग त्या गोष्टी काँग्रेसला नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेडच्या मतदानामध्ये तिथं काँग्रेसला लागू होत नाही का? म्हणजे आम्ही जो म्हणतोय की आम्ही आमचा पहिला दुश्मन, आमचा पहिला राजकीय आणि सामाजिक आमचा विरोधक हा भाजप आहे. त्या अनुषंगाने पक्षाची वाटचाल चालू आहे आणि इथं देखील आम्ही स्पष्ट करतोय की आम्ही भाजपला मतदान करणार नाही. म्हणजे इथं काँग्रेसला मतदान करून आम्ही त्यांना पुढे मागे करण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. पण आपण जर समजा नांदेड या ठिकाणी उलट तिथं तुम्ही काँग्रेसचा तिथं उमेदवार नाही नांदेड आणि अमरावतीमध्ये, तर तुम्ही तिथं नांदेडमध्ये तुम्ही एकनाथ शिंदे गटासोबत जाताय म्हणजे क्रॉसमध्ये जाताय, उघड उघड तुम्ही तिथं जाताय. म्हणूनच मग म्हणतो का मी काही आघाडीची तोडा कुठली काँग्रेस आघाडी पक्ष सृष्टी ऐका ना, जेव्हा आघाडी होती भाऊ ऐका ना, जेव्हा आघाडी होती महानगरपालिकेच्या संदर्भात किंवा एकमेकांच्या सहकार्याच्या नुसार महानगरपालिकेच्या संदर्भात आपण महानगरपालिकेचे जेव्हा प्रश्न उपस्थित होते त्यावेळेस महानगरपालिकेच्या आघाडी संदर्भात त्यावेळेस कोणती सर आमची भूमिका ही एकच असते. आम्ही कधीही आमच्या भूमिका बदलत नाहीत आणि श्रद्धेय बाळासाहेबांनी दिलेला शब्द कधीही माघार घेतला नाही आणि ते घेत नाहीत. आमची भूमिका स्पष्ट आहे. काँग्रेसला मतदान करणार नाही.